हाय, मी अस्मिता. आज आपण ज्वारीचं पीठ आणि भरपूर भाज्या वापरून एक मस्त नाश्त्याचा किंवा टिफिनला देता येईल असा एक पदार्थ करणार आहोत. करायला अगदी सोपा आहे, पटकन होणार आहे आणि मेन म्हणजे खूप पौष्टिक आहे. तर हा पदार्थ करण्यासाठी इथे मी 1 कपभर ज्वारीचं पीठ आणि पाव कप बेसन घेतलं आहे. यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, थोडा कोबी, 1 गाजर किसून घेतलेला आहे आणि 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. मध्ये भरपूर भाज्या आहेत आणि ज्वारीचं पीठ फक्त आपण या भाज्यांना पकडून ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला डोस्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. याचं आपण मस्त पौष्टिक असं धिरडं करतो आहोत. यामध्ये भरपूर भाज्या आहेत, म्हणजे भरपूर फायबर्स आहेत. ज्वारीचं पीठ आहे त्यातही भरपूर फायबर्स असतं, त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे धिरडं अगदी फायदेशीर आहे. कारण एक धिरडं खाल्लं की मस्त पोट भरतं आणि बराच वेळ भूक लागत नाही. मध्ये मी पाव चमचा हळद घालते, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचाभर लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालते. थोडासा ओवा हातामध्ये क्रश करून घालते. यामध्ये आधीच आपण 2 मिरच्या घातल्या आहेत, त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहे. साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही. गॅसवर मी एक भिडाचा तवा ठेवलेला आहे. यावर 1 चमचाभर तेल घालते आणि व्यवस्थित पसरवून घेऊ. शक्यतो लोखंडाचा किंवा भिडाचा तवा वापरायचा, म्हणजे त्यानिमित्ताने लोह आपल्या पोटात जातं. आणि आपण केलेलं पीठ यावर घालून घेऊ. साधारण 1 ते 1.5 पळी पीठ मी यावर घातलेलं आहे. थोडंसं जाडसरच घालायचं, कारण यामध्ये भाज्या आहे त्यामुळे खूप पातळ पसरवलं जाणार नाही. चमच्याने याला अशी 5-6 छिद्र करून घेते, म्हणजे यामध्ये तेल सोडलं की धिरडं सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजतं आणि मस्त कुरकुरीत होतं. आता यावर मी झाकण ठेवते. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून खालच्या बाजूने धिरडं छान तांबूसर रंगावर भाजून घेऊया. साधारण 2 मिनिट झालेले आहेत. एका बाजूने धिरडं अगदी मस्त कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे, दुसऱ्याही बाजूने असंच होऊ देऊया. आता यावर झाकण ठेवायची गरज नाही आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची. तर इथे आपलं एकदम हेल्दी मस्त चवीचं धिरडं तयार झालेलं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे धिरडं अगदी फायदेशीर आहे. नक्की करून बघा. डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. तर आज आपण केलेलं अगदी पौष्टिक पटकन होणारं भाज्यांचं धिरडं तुम्हाला कसं वाटलं हे जरूर मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त पौष्टिक आणि पटकन होणाऱ्या पदार्थासह.